हॅलो फ्रेंड्स, मी मधुरिमा. आजच्या सेशनमध्ये आपणा सर्वांचे स्वागत. आजचा जो टॉपिक आहे तो आहे मेरिस्टेमॅटिक टिश्यूज आणि परमनंट टिश्यूज. हे दोन्ही काय आहेत आणि त्याचे डिटेल्स, इंट्रोडक्टरी पार्ट आपण बघणार आहोत. सो वळूयात सगळ्यात अगोदर मेरिस्टेमॅटिक टिश्यूजबद्दल. मेरिस्टेमॅटिक टिश्यूज काय असतात? मेरिस्टेमॅटिक टिश्यूज म्हणजे अशा टाईपचे टिश्यूज जे डिवाइड होऊ शकतात, म्हणजे त्यांच्याकडे ॲबिलिटी आहे, त्यांच्याकडे कपॅसिटी आहे की ते डिव्हिजनमध्ये जाऊ शकतात. त्यांना आपण काय म्हणतो? दॅट इज द मेरिस्टेमॅटिक टिश्यूज. So meristematic tissues is the only plant tissues that produces a new cell by the cell division. नवीन तयार करते, याचा अर्थ कशा तयार करणार आहेत? एका सेल पासून दुसरी सेल तयार झाली. लेट्स कन्सिडर दिस इज द वन मेरिस्टेमॅटिक सेल. नाउ दिस मेरिस्टेमॅटिक सेल इज गेटिंग डिवाइडेड. सेल डिव्हिजन होणार आहे अगेन 2 सेल्स, आणि मग हे सगळे जेव्हा कंबाईन होतात तेव्हा त्यांना आपण काय म्हणतो? दॅट इज द टिश्यू. म्हणजेच मेरिस्टेमॅटिक टिश्यूज are the only plant tissues that produces a new cells by the cell division. त्याला आपण म्हणतो मेरिस्टेमॅटिक टिश्यूज. मग मेरिस्टेमॅटिक टिश्यूज नेमके कुठे प्रेझेंट आहेत, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत ते आपण बघूयात. सो मेरिस्टेमॅटिक टिश्यूज जे आहेत ते रूट टिपला असतील किंवा शूटच्या टिपला असतील. शूट म्हणजे प्लांटचा वरचा पार्ट आणि रूट म्हणजे प्लांटचे रूट्स. सो त्यांच्या टिपला जे असणार आहेत त्यांना आपण म्हणतो मेरिस्टेमॅटिक सेल टिश्यूज, बिकॉज दे अंडरगोईंग द डिव्हिजन. ते डिव्हिजनमध्ये जातात. सो दीज सेल्स आर द थिन वॉल्ड विथ द कॉन्स्पिक्युअस न्यूक्लियस अँड डिवाइड रॅपिडली. त्यांच्या ज्या काही सेल्स आहेत, म्हणजे ज्या मेरिस्टेमॅटिक टिश्यूच्या अंडर जे काही सेल्स असणार आहेत, टिश्यूज म्हणजे काय की बंच ऑफ सेल्स म्हणतो ना. सो वी कॅन से द मेरिस्टेमॅटिक सेल्स आर व्हॉट? दे आर द थिन वॉल्ड. वॉल्ड त्यांची खूप थिन असणार आहे आणि त्यांचा जो न्यूक्लियस आहे तो वेल ऑब्झर्व होण्यासारखा न्यूक्लियस असणार आहे. सो त्याला आपण म्हणतो दॅट इज द कॉन्स्पिक्युअस किंवा इझिली सीन न्यूक्लियस असणार आहे. सो अशा पद्धतीच्या ज्या आहेत त्या तुम्हाला दिसत आहेत मेरिस्टेमॅटिक सेल्स. आता ह्या सगळ्या मेरिस्टेमॅटिक सेल्स ज्या आहेत त्या थिन वॉल्ड आहे आणि त्यांचा जर न्यूक्लियस तुम्ही बघितला तर न्यूक्लियस तुम्हाला एकदम व्यवस्थितपणे दिसतोय, इझिली दिसतोय. सो दिस इज व्हॉट? दिस इज द मेरिस्टेमॅटिक सेल्स. अँड वेन दिस मेरिस्टेमॅटिक सेल्स कम्स टुगेदर, नाव दॅट वी कॉल इट इज दॅट इज द टिश्यू. ठीक आहे. Now, depending on the region where they are situated, meristematic tissues are classified as. म्हणजेच की हा मेरिस्टेमॅटिक टिश्यूज जे आहेत त्यांना आपण फर्दर क्लासिफाय करू शकतो. पण कोणत्या बेसिसवरती? की नेमके ते कुठे प्रेझेंट आहे या बेसिसवरती आपण त्यांना क्लासिफाय करूया. मग क्लासिफिकेशन जे ह्यांचं असणार आहे ते 3 पार्ट्समध्ये असणार आहे. सो द फर्स्ट वन इज अपायकल मेरिस्टेम, देन अनादर वन इज द लॅटरल मेरिस्टेम अँड देन इंटरकॅलरी मेरिस्टेम. असे 3 पार्ट्स आहेत. मग आता 1 बाय 1 बघूयात की काय. अपायकल मेरिस्टेम. अपायकलचा मिनिंग काय? अपेक्सवरती जे असणार आहे. मग अपेक्स म्हणजे प्रत्येक वेळी टॉपचं रिजन आपण कन्सिडर करायचं आहे. पण इथे प्लांट्स जर आपण कन्सिडर करतो तर प्लांटमध्ये लेट्स कन्सिडर ही काय सॉईल आहे, असं कन्सिडर करूया. ही सॉईल आहे आणि हा प्लांट आहे. ह्या प्लांटचे रूट्स आहे आणि हे प्लांटचं शूट रिजन आहे. ठीक आहे. मग आता शूट रिजनचा हा अपेक्स झाला, रूट रिजनचा हा अपेक्स झाला. दॅट मीन्स अपायकल मेरिस्टम म्हणजे ह्या ज्या काही सेल्स असणारे, हे जे काही टिश्यूज आहेत मेरिस्टेमॅटिक टिश्यूज जे अपेक्सवरती प्रेझेंट असणारे, शूट आणि रूट ह्या दोन्हीच्या अपेक्सवरती जे प्रेझेंट असणारे त्यांना आपण म्हणतो दॅट इज द अपायकल मेरिस्टेम. सो इट इज लोकेटेड ॲट द ग्रोईंग टिप ऑफ द स्टेम अँड रूट. सो अशा पद्धतीने तुम्हाला इथे डायग्राममध्ये दिसते अपायकल मेरिस्टेम, जो तुम्हाला इथे शूटचं दाखवलेला आहे. इट एनेबल्स द रूट और स्टेम टू ग्रो इन द लेंथ. यामुळे काय होणार आहे? शूट आणि रूट ह्या दोन्हीची लेंथ वाढणार आहे. वाय? बिकॉज ऑफ दिस मेरिस्टेमॅटिक अँड पर्टिक्युलरली अपायकल मेरिस्टेम्समुळे हे सगळं होणार आहे. अनदर पार्ट और टाइप इज व्हॉट? दॅट इज द लॅटरल मेरिस्टेम. लॅटरल मिनिंग काय? लॅटरल म्हणजे साईडचा, असं कन्सिडर करूयात. लॅटरल मीन्स साईडचा. सो लॅटरल मेरिस्टेम्समध्ये कोणते असणार आहेत? इट इज ऑल्सो कॉल्ड द कॅम्बियम. त्यालाच आपण काय म्हणतो? लॅटरल मेरिस्टेमला कॅम्बियम असं म्हणतो. इथे तुम्हाला एक प्लांट दिसते. प्लांटमध्ये ही जी काही साईडची वॉल आहे, ही विड्थ जी आहे ती वाढत जाते. ही विड्थ का वाढत जाते? बिकॉज ऑफ दॅट लॅटरल मेरिस्टेम. जर शूटची हाईट वाढतीये, रूटची हाईट वाढतीये, याचा मिनिंग हे अपायकल मेरिस्टेम्समुळे होते. जर विड्थ वाढतीये याचा अर्थ काय? लॅटरल मेरिस्टेममुळे होत आहे. So the girth and width of the stem or the root increases due to the lateral meristem. म्हणजेच ह्याचं काय होणार आहे? ही जी काही विड्थ आहे साईडची ही कशामुळे वाढणार आहे? बिकॉज ऑफ दॅट लॅटरल मेरिस्टेम. ठीक आहे.
द नेक्स्ट वन इज व्हॉट, दॅट इज द इंटरकॅलरी मेरिस्टेम. इंटरकॅलरी मेरिस्टेम काय आहे, तर इथे तुम्हाला दिसते इंटरकॅलरी मेरिस्टेम म्हणजे हे जे काही मेरिस्टेमॅटिक टिश्यूज असणार आहेत हे प्रेझेंट असणार आहेत कुठे, जिथून ब्रांचेस स्टार्ट होत आहेत. ठीक आहे, म्हणजे मी असा प्लांट ड्रॉ केला, हा त्यांचा झाला स्टेम आणि ह्या स्टेमपासून हे नवीन एक ब्रांच तयार झाली. सो इथे जो काही टिश्यू असणार आहे त्याला आपण काय म्हणतो, इंटरकॅलरी टिश्यूज, जिथून ब्रांच स्टार्ट होणार आहे. सो इट इज प्रेझेंट ॲट द बेस ऑफ द लीव्स, एक तर लीव्सच्या बेसला प्रेझेंट असणार आहे किंवा ॲट द नोडल रिजन ऑफ द ट्विंग. सो द रिजन वेअर ब्रांचेस अरायझेस त्याला आपण म्हणतो दॅट इज द नोडल रिजन ऑफ द ट्विंग. ट्विंग मीन्स ब्रांचेस. ठीक आहे. The cells of this tissue have the dense cytoplasm, thin cellulose wall and prominent nuclei. इथे ज्या काही सेल्स असणार आहे, इंटरकॅलरी मेरिस्टेमचे ज्या काही सेल्स असणार आहे, ऑब्वियसली त्यांचा न्यूक्लियस जो आहे तो प्रॉमिनंट असणार आहे. मग ह्यांनी पर्टिक्युलर काय काय कॅरेक्टरिस्टिक सांगितले, त्यांचा डेन्स सायटोप्लाझम असेल. डेन्सचा मिनिंग थिक सायटोप्लाझम, म्हणजे जर मी अशा पद्धतीने हा मेरिस्टेमॅटिक सेल ड्रॉ केला तर ह्यांचा जो काही सायटोप्लाझम आहे तो कसा असणार आहे, थिक असणार आहे. त्यासोबत आणखी काय कॅरेक्टरिस्टिक्स आहे, थिन सेल्युलोज. थिन सेल्युलोज, सेल्युलोज इज व्हॉट, दॅट इज द टाईप ऑफ कार्बोहायड्रेट. कुठे प्रेझेंट आहे, इथे प्रेझेंट आहे साईडला. सो ह्यांचा जो काही सेल्युलोज असणार आहे तो थिन असणार आहे, म्हणजे सेल वॉल जी आहे ती काय असणार आहे, थिन असणार आहे. अँड प्रॉमिनंट न्यूक्लियाय, हा न्यूक्लियाय जो आहे तो प्रॉमिनंट आहे म्हणजे इझिली क्लिअरली विजिबल असणार आहे. कोणाचा, पर्टिक्युलरली इंटरकॅलरी मेरिस्टेमचे कॅरेक्टरिस्टिक्स त्यांनी सांगितलेले आहेत. ठीक आहे, ओके. दिस सेल्स आर व्हेरी ॲक्टिव्ह. ह्या ज्या सेल्स असणारे मेरिस्टेमॅटिक सेल्स त्या खूप ॲक्टिव्ह असतात. समजले मेरिस्टेमॅटिक सेल्समध्ये आपण काय बघितले ते, मेरिस्टेमॅटिक सेल्स म्हणजे अशा सेल्स ज्या डिव्हिजनमध्ये जाऊ शकतात. तर डिपेंडिंग ऑन देअर लोकेशन दे आर गेटिंग डिवायडेड इंटू द थ्री पार्ट्स. फर्स्ट वन इज द अपायकल, जे अपेक्सवरती प्रेझेंट असणारे शूट आणि रूटच्या. सेकंड पार्ट इज व्हॉट दॅट वी कॉल इट एज लॅटरल. लॅटरल दॅट मीन्स जे साईडला प्रेझेंट असणार आहे, ज्याला आपण कॅम्बियम म्हणतो, आणि ज्यामुळे स्टेमची गिर्थ जी आहे किंवा विड्थ जी आहे ती इन्क्रीज होणार आहे. आणि त्यानंतर आपण बघितलं इंटरकॅलरी. इंटरकॅलरी म्हणजे ब्रांचेसच्या साईडला ब्रांचेसच्या बेसला जे काही प्रेझेंट असणार आहे किंवा लीफच्या बेसला जे काही प्रेझेंट असणार आहे त्यांना आपण काय म्हणतो, दॅट इज द इंटरकॅलरी. आणि इंटरकॅलरीचे आपण 2 ते 3 कॅरेक्टरिस्टिक्स बघितले, जसं की त्यांचा सेल वॉल जो आहे तो थिन असणार आहे, म्हणजे सेल्युलोज जो आहे तो कमी प्रेझेंट आहे. सायटोप्लाझम थिक असणार आहे आणि जो न्यूक्लियस आहे तो प्रॉमिनंट आहे म्हणजे इझिली विजिबल आहे. दॅट वी हॅव डिस्कस्ड इन द केस ऑफ द मेरिस्टेमॅटिक सेल्स. नाव द नेक्स्ट पार्ट विच वी आर गोइंग टू डिस्कस दॅट इज द परमनंट टिश्यूज. परमनंट टिश्यूज म्हणजे असे टिश्यूज ज्यांची डिव्हिजनची ॲबिलिटी आता लॉस झालेली आहे. म्हणजे आता त्यांनी डिव्हिजन केलंय पण आता ती कॅपॅसिटी त्यांची लॉस झाली. एक पर्टिक्युलर टाईम पिरियडपर्यंतच फक्त ते डिवाइड होऊ शकतात. जेव्हा त्यांची डिव्हिजनची कपॅसिटी संपते दॅट बिकम्स द परमनंट. मग तेव्हा ते काय बनतायत, परमनंट बनतायत. आता परमनंट बनले म्हणजे आता त्यांना त्यांचा रोल कळालेला आहे, त्यांचा रोल स्पेसिफिक आहे, ते डिफरन्शिएट ऑलरेडी झालेले आहेत, त्यांना आपण म्हणतो दॅट इज व्हॉट, दॅट इज द परमनंट. सो द सेल्स दॅट इज फॉर्म बाय द डिव्हिजन ऑफ मेरिस्टेमॅटिक टिश्यूज टेक अप द स्पेसिफिक रोल अँड लूज द ॲबिलिटी टू डिवाइड. आता ह्यांची ॲबिलिटी नाही आहे डिव्हिजनची, सो दे लूज द ॲबिलिटी टू डिवाइड अँड ॲज अ रिझल्ट दे फॉर्म द परमनंट टिश्यूज. आणि मग ह्यावरून काय झालं की त्या परमनंट टिश्यूमध्ये कन्वर्ट झाल्या. So this process of taking up the permanent shape, size and function we called it as that is the differentiation. म्हणजेच आता ह्या सेल्सला परमनंट शेप मिळाला, परमनंट साईज मिळाली किंवा ह्या सेल्सचं फंक्शन जे आहे ते डिटरमाइन झाले, याचा अर्थ ही सेल काय झालेली आहे, डिफरन्शिएट झालेली आहे. ह्या प्रोसेसला आपण काय म्हणतो, डिफरन्शिएशन प्रोसेस. आले लक्षात? डिफरन्शिएशन प्रोसेस म्हणजे काय, डिफरन्शिएशन प्रोसेस म्हणजे एखादी सेल आहे तिचा फायनल शेप आपल्याला समजतोय, त्याची एक्झॅक्ट साईज आपल्याला समजते आणि ती कोणतं फंक्शन करणार आहे हे आपल्याला समजते. म्हणजेच आपण असं म्हणू शकतो की ती सेल जी आहे दॅट इज द डिफरन्शिएटेड सेल. आणि ह्या प्रोसेसला आपला म्हणतो दॅट इज द डिफरन्शिएशन. नाव परमनंट टिश्यूज जे आहेत त्यांना फर्दर आपण क्लासिफाय करू शकतो. एक सिम्पल परमनंट टिश्यूज अँड अनदर वन इज व्हॉट, दॅट इज द कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूज. ठीक आहे. आता सिंपल परमनंट टिश्यूज म्हणजे एकाच टाईपच्या सेल्सपासून जे बनलेले असतात त्यांना आपण सिंपल म्हणतो. कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूज म्हणजे
दोन किंवा जास्त वेगवेगळ्या पद्धतीच्या सेल्सपासून बनलेले आहेत त्यांना आपण म्हणतो दॅट इज द कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूज. ठीक आहे. नाव सिम्पल परमनंट टिश्यूज जे आहेत ते फर्दर डिवाइड होत आहेत. डिव्हिजन त्यांचं फर्दर 6 टाइप्समध्ये डिवाइड होत आहेत. द फर्स्ट वन इज द पॅरेन्कायमा, सेकंड वन इज द क्लोरेन्कायमा, थर्ड वन इज द एरेन्कायमा, देन कोलेन्कायमा, स्केलेरिकायमा अँड लास्ट वन इज द सरफेस टिश्यू ज्याला आपण इपिडर्मिस असं म्हणतो. अगेन द कॉम्प्लेक्स परमनंट टिश्यूजचे फक्त 2च टाइप्स आहे ज्यामध्ये आपल्याला बघायचं आहे झायलेम अँड फ्लोएम. दिस बोथ आर द वेस्क्युलर टिश्यूज असं आपण त्यांना म्हणू शकतो. सो दिस इज ऑल अबाउट द इंट्रोडक्टरी पार्ट ऑफ द मेरिस्टेमॅटिक टिश्यूज अँड परमनंट टिश्यूज. होप सो तुम्हाला हे समजलं असेल. सो इन माय नेक्स्ट लेक्चर वी आर गोइंग टू डिस्कस अबाउट व्हॉट इज दिस डिफरंट टाइप्स अँड हाऊ टू रिमेंबर दिस डिफरंट टाइप्स. कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे, त्यांचे कॅरेक्टरिस्टिक्स काय आहेत, दॅट ऑल द थिंग्स विच वी आर गोइंग टू डिस्कस इन द नेक्स्ट सेशन. जर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.